रोज प्रश्न पडतो का आज भाजीला काय बनवायचं? तर असा झणझणीत डाळ कांदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि उन्हाळ्यात भाजीला पण कुठेच मिळत नाही आणि काय खावं असं वाटतं त्यामुळे असा झणझणीत डाळ कांदा करून बघा. तुमच्या घरातले बारक्या मोठ्या सहित अशी भाजी झणझणीत केल्यानंतर सगळे आवडीने खातील. असा डाळ कांदा नक्की एकदा ट्राय करून बघा. असे मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत. आता ते आपण कांदे एकदम बारीक पद्धतीने कापून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत. आता आपण कांदा जसे चिरले तसेच टोमॅटो कापून घ्यायचे. हे बघा असे बारीक पिसामध्ये कट करून घ्यायचे. दोन्ही कट करून घेतलेले आहेत. तर मी हे दोन्ही कट केलेले आहेत कांदे व टोमॅटो आणि डाळ कांद्यासाठी मी ही डाळ 15-20 मिनिटं भिजवून घेतलेली आहे. तर आपण चला आता फोडणीची तयारी करू. फोडणीसाठी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 1 ते 2 पळी मी तेल टाकून घेणार आहे. तेल चांगलं तापू द्यायचं. तेल चांगलं तापले की त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे. आणि असं जिरे मोहरी तडतडू द्यायचे. त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. हलक्याशा गुलाबी रंगावर परतून घ्यायचं. कांदा छान असा परतला त्याची टेस्ट पण भाजीत छान उतरते. टेस्टला पण भाजी खूप छान लागते. कांदा गुलाबी रंगावर परतायला झालेला आहे. म्हणजे आपण कढीपत्ता टाकून घेऊया. छान असा कढीपत्ता हलवून घ्यायचा. त्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा. छान 5-10 मिनिटं 10 पण नाही 5 मिनिटं टोमॅटो छान परतू द्यायचे. आता 5 मिनिटानं 5 ते 10 मिनिटानं किती छान. आता 5 ते 10 मिनिटाने आपला बघू शकता डाळ कांदा किती छान असा शिजलेला आहे. खूप छान असा दिसत पण आहे. कलर पण खूप मस्त आलेला आहे. आता आपली रेसिपी तयार झालेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया आपण अशाच अजून नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.